नमस्कार मंडळी. तर बघू शकता आंब्याला किती सुंदर, म्हणजे जो आपला फळांचा राजा आहे त्याला किती सुंदर मोहर लागला आहे. तर जानेवारी महिन्यात मोस्टली सगळ्याच आंब्यांना मोहर लागत आहे. तर हे बघू शकता तुम्ही आमच्या शेतातले आंब्याचे झाडं. आजूबाजूला पण आहे, पण एका रशीमध्ये 5-6 झाडं असल्यामुळे मी यांचा व्हिडिओ शूट केला. तर बघू शकता हे याच्यातले काही गावरान आंबे आहे. तर हा आंबा बघा, याला जास्त मोहर नाही आलेला आहे, नवीन पालवी फुटली त्याच्यामुळं याला आंबे येण्याची थोडी शक्यता कमी आहे. तर हा बघू शकता, याला तर फुलरच नाही, तर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता, मी झूम करून दाखवतो थोडं. छोटे छोटे आंबे पण लागले, हे बघा दिसत आहे. तर बघू शकता, असं वाटतंय हा मोहर नसून एकदम असा सोन्याचा गुच्छ, एकदम सोनेरी मोहरसुद्धा म्हणू शकतो आपण, एवढं सुंदर दिसतंय दुरून. आणि त्यानंतर आपण जातो आहे माझ्या आवडीच्या आंब्याच्या झाडाकडे. या आंब्याचं फळ पण खूप छान आहे आणि मला खूप आवडतो आंबा खायला. मागच्या वर्षी याला आंबे आले नाही, पण यावर्षी बघू शकता भरभरून याला मोहर आलेला आहे. त्याच्यामुळं असं वाटतंय सगळ्या आंब्यांपेक्षा जास्त यावर्षी यालाच आंबे येणार आहे. तर बघू शकता किती सुंदर असा मोहर लागला आहे. आणि सॉरी बरं का, तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडा बसलेला आहे, तर आवाज खराब येतोय. तर बघू शकता टोकापासून खालीपर्यंत किती मोहर लागला आहे. पण आता याच्यामध्ये हा जर पाऊस पडला, जास्त थंड पडली, धुकं वगैरे आला, त्याच्यामध्ये हा मोहर बऱ्यापैकी गळून जातो. पण बऱ्यापैकी आंबे भेटतातच, येतातच झाडाला.